नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर आणि परत एकदा आपण आज सुरुवात करणार आहोत काहीतरी नवीन, काहीतरी भन्नाट. माझ्याकडे ना खूप सारे ज्वेलरीचे बॉक्सेस जमा झाले. म्हणजे नुसते बॉक्स नाही बरं, त्यात ज्वेलरी पण आहे. म्हणजे आपली पारंपरिक ज्वेलरी घ्या किंवा ऑक्साईडची ज्वेलरी घ्या किंवा क्लॉथची ज्वेलरी घ्या, आजकाल जी नवीन निघाली, किंवा टेराकोटा ज्वेलरी, असे अनेक. तर त्यातलाच आज एक बॉक्स मी तुम्हाला दाखवणार आहे जो माझ्याकडे आहे, की कोणत्या कोणत्या प्रकाराचे माझ्याकडे ज्वेलरी आहे. पैकी आज हा एक बॉक्स आपण उघडूया. तर हा आहे क्लॉथ ज्वेलरीचा बॉक्स. म्हणजे ह्याच्यात जी ज्वेलरी आहे ती सगळी कापडावरती अशी तयार केली. हे आहेत इयरिंग्स, कानातले. बघा, कपड्यावरती कपडा लावलेला आहे त्यांना असा, आणि छान असे तुम्ही घातले की कुठेही जायला मोकळे. पा दिसतायत. तर असे दिसायला एकदम ट्रेंडी, एखाद्या हँडलूम साडीवर घालायला किंवा तुमच्या कोणत्याही कुर्तावरती वगैरे घालायला एकदम इन. असे घातले की तुम्ही कुठेही जायला फ्री आहे ना. मस्त. एक अजून आहे, हे पण इयरिंग्सच आहेत. छान आहेत ना. हे असेच तुम्ही कुठेही घालायला मोकळे, छान दिसतात. पहा काय सुंदर आहे हा. हे आहे खण कापड आहे हे. त्याच्यावर अशी ही नथ लावलेली आहे आणि एकदाणीचा असा हा लुक आहे याला. आणि कधीही तुम्ही कोणत्याही साडीवर वगैरे असा घातलात ना, खतरनाक एकदम. खतरनाक. ह्याच्याबरोबर मॅचिंग असे इयरिंग्स पण मिळाले होते मला. हे बघा, ह्याच्याबरोबरच हे मॅचिंग असे इयरिंग्स आहेत आणि त्याच्याबरोबर अंगठी पण आहे मंडळी. तर असा हा छान एक सेट आहे. आजकाल कपड्याने तयार केलेली ज्वेलरी खूपच चालते आहे, तर आणि आपल्याकडेही आहे, तर घालायला काय जात आहे की नाही. किती सुंदर कलर आहे ना हा, जांभळा. आणि त्याला मोत्याचं असं नेकलेस दिलेला आहे आणि हे तयार केलेलं आहे बरं का. ह्याच्याबरोबर कानातले पण आहेत. हे ह्याचे कानातले असे. आणि हा तयार केलेला आहे, माझी एक मैत्रीण आहे माधुरी पवित्रकार, तिने हे घरी तयार केलेले आहेत आणि खास असा जांभळ्या रंगात मला पाहिजे होता म्हणून. खूपच सुंदर दिसतात हे पण. हे बघा, आणि हे असे